नमस्कार, मी शोभा जगदाळे. आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चैत्र शुद्ध नवमी म्हणजे राम नामाच्या गजराने निनादलेली राम मंदिरे व अयोध्येच्या या राजकुमाराचे भव्य स्वागत. कौसल्याच्या पोटी जन्मलेल्या या सावळ्या रघुनंदनाचा जन्म म्हणजे एक दैवी घटना मानतात. या दिवशी अयोध्या नगरी फुलांच्या तोरणांनी सजली होती. सर्वत्र दीप प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला गेला. पूर्ण ब्रह्मांड आनंदित झाले होते. भगवान शंकर व पार्वती कैलास पर्वतावरून हा सोहळा बघण्यासाठी आले होते असे म्हणतात. देवतांनी पुष्पवृष्टी केली. देव दानवांनी ऋषीमुनींनी आशीर्वाद दिला. जेव्हा सूर्य माध्यान्नी आला तेव्हा राम जन्मावेळी ब्रह्मदेवाने विष्णूचे तेज, शिवाने पराक्रम, वायुदेवाने वेग व शक्ती, वरुण देवाने जलावर नियंत्रण ठेवण्याचे वरदान दिले. यमराजाने सुद्धा या दिवशी कोणाचाही मृत्यू होऊ नये असा आदेश दिला होता अशी आख्यायिका आहे. मृत्यू लोकात धर्म व सत्याची पुनर्स्थापना करण्यासाठी विष्णूचा 7वा अवतार म्हणून श्रीराम अवतरले. म्हणून त्यांना पुरुषोत्तम असे म्हणतात. या दिवशी सर्वत्र रामलीला व रामचरित्र मानसचे पठण करतात. पुत्र प्राप्तीसाठी केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञानंतर खिरीचा प्रसाद कौसल्याने अर्धा खाल्ला, श्रीराम जन्मले. कैकेयीने पाव भाग खाल्ला, भरत जन्मला. उरलेला सुमित्रेने खाल्ला तेव्हा लक्ष्मण व शत्रुघ्न जन्मले अशी आख्यायिका आहे. या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली म्हणून हा शुभ दिवस मानतात. वशिष्ठ ऋषींनी श्रीरामाचे नाव ठेवले होते असेही म्हणतात. लहानपणी या रामलल्लाने चंद्र हवा असा हट्ट धरला. तेव्हा कौसल्याने आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवले. तेव्हा तो शांत झाला. एकदा खेळताना त्याने एका सापाला खेळणे समजून त्याच्याशी तो खेळू लागला व ईश्वरी रूप लहानपणी दाखवले. असा हा रघुनंदन अनुत्तरित स्वप्ने बघणारा होता, पण संघर्षाच्या ठिणग्यांवर नाचणारा पुरुषोत्तमही होता. राम जन्मावेळी अयोध्येत काही अनोख्या घटना घडल्या. कोरड्या तलाव विहिरी अचानक पाण्याने भरल्या. सुकलेल्या झाडांना पालवी फुटली. अचानक विजांचा कडकडाट होऊन समुद्रात लाटा उसळू लागल्या. रावणाचे सिंहासन हादरू लागले. तसेच शिवधनुष्य तोडणे, राक्षसांचा संहार, वानर सेना एकत्र करणे यावरून राम हे साक्षात विष्णूचे अवतार होते याची साक्ष पडते. रामेश्वरम येथील रामाने स्थापन केलेल्या शिवलिंगाचे आजही दर्शन घडते. वनवास, सीतेचे अपहरण धैर्य व संयम शिकवते. शबरीची बोरे प्रेमाची महती शिकवते. समुद्रावरील राम सेतू, रावणवध, हनुमानाला अमरत्वाचा वर हे त्यांच्या दिव्यत्वाचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे श्रीरामांनी दाखवलेली कर्तव्यपूर्ती व जबाबदारीची जाणीव ठेवून आपण या रामलल्लाचे स्वागत जल्लोषात करूया. धन्यवाद.